हॅलो. हॅलो तुषार भाऊ. हा कोण? हा विशाल बोललो म्हणलं. कोण कोण? विशाल विशाल. हा बोला ना. हा ओळखलं का नाही म्हणलं? नाही विशाल कोणते? हॅलो. हा बोला ना. हॅलो तुषार भाऊ. ओळखलं का नाही म्हणलं? विशाल बोललो म्हणलं मी. नाही नाही ओळखलं. गरीब लोकांना कसं ओळखतात बाबा. बोला ना. बरं आहे का म्हणलं? समजा हो, तिकडलं. बरं बरं. हॅलो. हा बोला ना. बरं आहे का म्हणलं गावाकडलं समजा तिकडलं? हो ठीक आहे. हो मी पण आलो म्हणलं इकडे गावाकडे म्हैसूरला पांढरपूरला. पप्पाची वगैरे तब्येत खराब आहे. तिकडेच कामाला होतो ना पहिल्यांदा. हा हा कुठे? आता म्हैसूरला आलोय मी पांढरपूरला कर्नाटकला अच्छा अच्छा. गावाकडे. हा 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 ते वडिलाला जरा पॅरेलाइज झालाय. अच्छा. त्याच्यामुळे आता इकडे 1.5 एकर शेत आहे आपल्याला. ते शेताचं बिताचं बघा लागतंय. ते दुसरा झटका आलाय म्हणून आता थांब नाही इथं काम सोडून आलो तिकडून. लहानपणापासून तिकडे खायचं राहिलेले आम्ही. अच्छा. हा तेच. बरं आहे का म्हणलं बाबा तुम्हाला लावून बघावं म्हणलं फोन. जरा काम होतं तुमच्याकडं त्याच्यामुळं पर्सनल थोडं बोलायचं होतं त्याच्यामुळे लावलं फोन. तुषार भाऊ का तुम्ही? हो बोला ना. हा तुषार भाऊ एक आपले आजोबा होते इथं घराच्या बाजूला. ते 1.5 वर्षाखाली थोडं प्रकरण घडलं होतं. त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळे लावलं तुम्हाला फोन बाबा तुषार भाऊला लावून बघावं म्हणलं काय होतंय करायचं. तर ते एक आमचे आजोबा आहेत घराच्या बाजूला रिलेशनशिप मध्ये म्हणजे ओळखीचे लहानपणापासून बघितलेलं आहे आपल्याला बाबा. त्यांनी जेवायला बिवायला आणून देत म्हणजे नसलं लहानाचं मोठं झालं त्यांच्या समोर कसं. तर मग आपलं 1.5 वर्षाखाली गोष्ट आहे बघा. हॅलो. पण 20-22 गुंठे जागा सोडली होती. कुलदेवस्थान होतं म्हणजे लोकांचं गावाचं म्हणजे मंदिर. त्या मंदिराला क्लीन केलं. क्लीन म्हणजे ते समजा नेलं म्हणजे ते सामान बिमान काय असेल ते जुनं मंदिर होतं. गव्हर्नमेंटच्या लोकांना आश्वासन म्हणून जागा झाली 20-22 गुंठे म्हणजे अर्ध्या गावाला झाली. त्याच्यात आमच्या म्हाताऱ्याला भेटली. हॅलो. मग म्हाताऱ्याला बी अर्धा गुंठा जागा भेटली. म्हणले तुम्ही पाया खांदा तुम्हाला थापट्या मंजूर करून देतो. घरकुल मंजूर करू. रुको जरा सबर करो. हॅलो. हॅलो. बोला ना विशाल भाऊ बोला. फोन कर झालं. गाडी चालवतोय मी रेंज मध्ये नाहीये. हा बोलू का? ते कामात होतो तुम्ही? हा बोला ना. मी गाडी चालवतोय हो. गुजरातला आहे मी. हो ते म्हणलं ते देवस्थान होतं आमच्या गावामध्ये. गरीब लोकांना असू म्हणून राहिलं जागा झाली आणि ते म्हाताऱ्याला पण दिलं तर आमच्या. आणि मग म्हाताऱ्याला दिली. मग ते गव्हर्नमेंटचे लोक म्हणले तुम्ही पण पाया खांदा तुम्हाला हप्ते बिप्ते मंजूर करून देतो घरकुल. तर मग हे म्हाताऱ्याचं पोरगण हेच गेले पाया खांदायला. पाया म्हणजे 1.5 वर्षाखाली गोष्ट ती कोणाला